शंकरपाळ्यांना कलर बघा किती छान गोल्डन आलेला आहे। मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते। बघा इझिली तुटते आणि त्याच्यात लेयर्सही छान आलेले आहेत, एकदम खुसखुशीत आहे बघा। हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या सिम्पली मी आरती चॅनलवर। फ्रेंड्स, लवकरच दिवाळी चालू होणार आहे आणि दिवाळी म्हटलं की गोडधोड तर आलंच। तर आजची माझी रेसिपी आहे शंकरपाळीची। तर मी त्याच्यात तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की कसं बनवायचं आहे। सो ॲटलीस्ट तुमची रेसिपी ही चुकणार नाही। माझ्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि हो, व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग रेसिपी चालू करूया। अर्धा किलो शंकरपाळ्यांसाठी इथे आपल्याला 3 कप मैदा घ्यायचा आहे। असा मेजरिंग कप घ्यायचा, त्याच्याने तुम्हाला कसं अंदाजे चुकणार नाही। हा 3 वेळा करून तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्याला फुल गच्च भरून घ्यायचं आणि मग चाळणीमध्ये ह्याला आपण चाळून घेऊ, कारण की ह्याच्यातले काही जे लम्स असतील ते निघून जातील। बघा अशा प्रकारे तुम्हाला चाळून घ्यायचं आहे, त्यातली काही जाळी असेल तेही निघून जातील। मैदा हा व्यवस्थितपणे चाळून झाल्यानंतर आपल्याला पुढे अर्धा कप साखर, अशा प्रकारचा हा आपल्याला कप घ्यायचा आहे, 1.5 कप। त्याच्यामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे आणि एका टोपात साखर टाकून घ्यायची 1/2 कप आणि त्याच 1/2 कपने आपल्याला दूधही घ्यायचं आहे, ते आपल्याला मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे बघा, तुम्ही दुधाच्या बदली पाणी यूज करू शकता, पण दुधामुळे कसं चवही चांगली लागते आणि पाण्याचं होतं काय की त्याच्याने जास्त दिवस टिकतात। अशा प्रकारे आपल्याला आता गॅस बारीक गॅसवर ठेवायचा आहे आणि चम्मचने हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचे। फक्त साखर मेल्ट करून घ्यायची। साखर आणि दूध पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। हे बघा, अजिबात साखरचा कण दिसत नाही आहे। ह्याला अजून थोडं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, पूर्णतः थंड झाल्याशिवाय आपल्याला टाकता येणार नाही। आपण जो दूध आणि साखरसाठी कप यूज केला होता 1/2 कप, तोच कप आपल्याला आता तूपसाठी यूज करायचा आहे। ह्याच्यात आपल्याला आता तूप घ्यायचं आहे त्या सेम मेजरमेंटने। हे बघा, मी तूपला गरम करून घेतलं आहे आणि तसंच ते तूप आपल्याला आता थोडं थोडं करून मैद्याच्यामध्ये टाकायचं आहे। असं चम्मचने थोडं थोडं करून आपल्याला त्याला मिक्स करत जायचं आहे। हे गरमच टाकायचं आहे। हे बघा, मी अशा प्रकारे मिक्स करून देते आहे चम्मचने, सगळ्या बाजूला लागलं पाहिजे। अजून तरी हे गरम आहे। चम्मचने असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याला असं पिठाला पूर्णपणे चोळून घ्यायचं, जेणेकरून ते सगळीकडे पसरलं पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे करायचं आहे। आणि आता आपण जे थंड झालेलं दूध आणि साखरचं मिश्रण आहे ते थोडं थोडं करून आपण आता मैद्याचं पीठ मळायला घेणार आहे शंकरपाळ्यांसाठी। हे बघा, असं थोडं थोडं टाकायचं आहे। असा संपूर्ण गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। मला या पीठ मळताना थोडंफार अजून दूध लागलं, या वाटीच्या हिशोबाने मी थोडं अजून दूध घेऊन घेतलं आहे। तुम्ही थंड दूध यूज करू शकता। पिठाचा गोळा सॉफ्ट झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला लाटताना इझी पडलं पाहिजे। अशा प्रकारे मी लाटून घेतलं आहे। तुम्ही अशा प्रकारच्या भांड्यानेही स्लाइस करू शकता त्याचे। अशा प्रकारे मी आता शंकरपाळ्यांच्या शेपमध्ये याचे तुकडे करून घेत आहे। हे बघा, एकाच टायमाला किती सारे शंकरपाळ्यांचे शेप्स आपल्याला भेटत आहेत। आता ह्याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, किती सुटसुटीत आहे, अजिबात स्टिकी नाही आहे, एकदम इझिली झालेला आहे। अशाच प्रकारे आपण अजूनही बनवून घेणार आहोत शंकरपाळ्या। सो आपल्याला एकाच टायमाला फ्राय करायला बरे पडतील। हे बघा, माझ्याकडे 2 आहेत हे, तर त्याच्यापैकी मी आता दुसऱ्या ह्याच्याने करते आहे। ह्याच्यानेही फटाफट होऊन जातं। हे बघा, अशा प्रकारे हेही इझिली झालेलं आहे। आता मी तेल बॉईल करायला ठेवलं होतं मीडियम ह्याच्यावर, तर मी चेक करून घेतलं आहे, तर बऱ्यापैकी गरम झालं आहे। एकदम ओव्हरहीट नाही करून घ्यायचं आहे, मीडियम ह्याच्यावरच। आणि त्याच्यानंतर आपण एक एक करून ह्याला सोडायचं आहे। जास्त ओव्हर बॉईल करायचं नाही, नाहीतर आपल्या शंकरपाळ्या करपून जातील आणि आतून शिजणार नाही। हे बघा, मी बारीक गॅस केलेला आहे आणि त्या टायमाला मी अशा शंकरपाळ्या सोडत आहे त्याच्यात ऑइलमध्ये। तुम्हालाही असं सेम फॉलो करायचं आहे। आता थोडाफार गॅस वाढवून घ्यायचा, मीडियम ह्याच्यावरच करायचं, जास्त फास्ट करायचं अजिबात नाही आहे। हे बघा, हळूहळू आता याचा कलरही चेंज होतो आहे, थोडा गोल्डन कलर यायला लागला आहे। त्या टायमाला आपण झाऱ्याने असं हलकंसं त्याला साईडला करून घ्यायचं, नाही तर कसं जास्त रेडिश होऊन जातील। थोडंफार खालीवर करून घ्यायचं।
हे बघा कसा गोल्डन कलर येतो आहे स्लोली स्लोली. मेन काय ते आतून कच्चे नाही राहायला पाहिजे. गॅस माझा मीडियमच आहे. बघा मी थोडावर हलक्या ह्याच्याने खालीवर करत आहे त्यांना. असंच त्याला मीडियम ह्याच्यावर ठेवून द्यायचं. सुरुवातीला जेव्हा आपण टाकतो शंकरपाळ्या त्या टायमाला लगेचच्या लगेच आपल्याला खालीवर त्यांना करायचं नाही, कारण की त्यांची प्रोसेस चालू असते. थोडा रेडिश कलर आल्यानंतरच आपल्याला त्याला झाऱ्याने हलक्या हाताने खालीवर करायचं आहे. आता बघा स्लोली स्लोली ह्याचा कलर चेंज होत जातो आहे, म्हणजे आतून पण शिजत आहे व्यवस्थितपणे. अजून एकदा मी त्यांना खालीवर करून घेते. हे बघा काही मस्त कलर आलेला आहे त्याला. दिसायला पण एकदम सुरेख दिसत आहेत. हे बघा आपल्या शंकरपाळ्या ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत. आता मी त्यांना काढून घेते. हे बघा त्याला किती छान गोल्डन कलर आला आहे. ह्याचा अर्थ की ह्या आपल्या शंकरपाळ्या रेडी आहेत. आणि काढल्यानंतर पण त्याची प्रोसेस आतमध्ये चालू असते, त्याच्यामुळे लगेच ओपन करून बघायचं नाही. आपण बाकीचे बॅचेस पण करून घेऊ. अशाच हलक्या हाताने आपल्याला सोडायचं आहे तेलामध्ये. आणि शंकरपाळ्या सोडताना एक एक करूनच सोडायच्या, तर त्या कशा व्यवस्थितपणे मोकळ्या होतात. हे बघा एकाच टायमाला आणि भरपूरही टाकायचं नाही. जेवढं तेल आहे त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं कमीच टाकायचं, त्यांना कसं आपल्याला खालीवर करताना पण इझी जातं. आता ही आपली दुसरी बॅच पण होत आलेली आहे. हिचाही स्लोली कलर चेंज होतो आहे. बघा रेडिश कलर येतो आहे यालाही झाऱ्याने आपण हलक्या ह्याच्यानेच करायचं, जास्त जोर द्यायचा नाही. हे बघा कशी याची कुकिंग प्रोसेस चालू आहे आतमध्ये. आता हेही आपण काढून घेऊया. सो फ्रेंड्स आपल्या शंकरपाळ्या रेडी आहेत आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा एकदम इझिली तुटून जाणार. आतमध्येही व्यवस्थित शिजली आहे, अजिबात कच्ची नाही आहे. त्याच्यात लेयर्स पण व्यवस्थित बनलेले आहेत. ही बघा. सो फ्रेंड्स आजची खुशखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. चला तर मग लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त राहा. बाय बाय.